विजय आर्मी संस्थेचा अध्यक्षाच्या नात्याने बोलत आहे। नेहमीप्रमाणे आज संडे डोनेशन आमचं इथे सुरू आहे। आज आम्ही मेडिसिन ऐवजी आज ब्लँकेट सुद्धा वाटप केलेलं आहे। नेहमी आमचं मेडिसिन डोनेशन घाटी परिसरामध्ये सुरू असतं। जे पण गरजू आणि नीडी जे लोक असतात त्यांना आम्ही मेडिसिन्स आमच्या संस्थेद्वारे इथे प्रोव्हाइड करत असतो फ्री ऑफ कॉस्ट। प्लस आज आम्ही एक वेगळा उपक्रम राबवला। थंडी जास्त असल्यामुळे आम्ही ब्लँकेट वाटप सुद्धा आज केलेला आहे। आम्ही ब्लँकेट्स आणलेले होते, त्यामधले बरेच ब्लँकेट्स आम्ही इथे वाटलेले आहे। जे गरजू रोड साईडला असतात, झोपतात, ज्यांच्याकडे घर नाहीये, ज्यांच्याकडे निवारा नाहीये, त्यांना आम्ही हे सगळे ब्लँकेट्स डोनेट केलेले आहे। प्लस फूड वगैरे सुद्धा आम्ही वाटप करत आहोत। आणि जे काही जास्त गरीब आहे पेशंट, ज्यांना कोणी फॅमिली नाहीये, त्यांना फ्रुट्स वगैरे किंवा ड्राय फ्रुट्स असो किंवा जी काही पैशाची मदत असतो ती सुद्धा आम्ही नेहमी ते करत असतो। म्हणजे जे संस्था आहे त्याच्यामध्ये मुख्य उद्देश काय, ते काय काय करते संस्था लोकांना? विजय आर्मी ही जी संस्था आहे, ही संस्था आम्ही फक्त एक चांगली हेल्प म्हणून लोकांना ही संस्था ओपन केलेली आहे की जी पण काही हेल्प असो, जे पण कोणी गरजू आहे त्यांना मेडिसिन असो किंवा काही म्हणजे पैशाची गरज असो किंवा ॲम्ब्युलन्स असो, ब्लड असो, ब्लड टेस्ट असो, एक्सरे असो आणि MRI असो किंवा कोणतीही मदत असो, ती मदत आम्ही गरजू लोकांना आमच्याद्वारे करत असतो। काही उपक्रम आणि मोठा राबवण्याची शक्यता आहे? भविष्यामध्ये आम्ही आता लवकरच एक प्लॅनिंग सुरू केली आहे। एक मोठा अनाथ आश्रम आणि एक मोठं वृद्धाश्रम आपण इथे सुरू करण्याचा एक ट्राय करत आहोत। यावर्षी ते काम नक्कीच होऊन जाईल आणि आमचा असं प्रयत्न आहे की ॲटलिस्ट 100 लोक तरी त्या वृद्धाश्रमात आणि अनाथ आश्रमामध्ये राहिले पाहिजे आणि त्यांची आम्ही सेवा करू। ते तुमची संस्था ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे का? ही संस्था ऑल ओव्हर इंडियामध्ये सध्या वर्क आमचे चालू आहे। वर्क आमचं असं चालू आहे वेगवेगळ्या सिटीमध्ये, जिथून आम्हाला काही पैशाची गरज म्हणजे कोणी सांगितली की आम्हाला पैसे लागत आहे किंवा आम्हाला काही मेडिसिन लागत आहे किंवा आम्हाला एखादी मदत लागते, ती मदत आम्ही त्यांना इथूनच म्हणजे तिकडे पुरवून देत असतो। आता तुमचे सोबत जय शिंदे आहे, ते पण एक लाईफ केअर ॲनिमल संस्था की अध्यक्ष आहे। त्यांचं पण काम लय छान आहे। ते नायलॉन मांजाबद्दल ते काय सांगणार तुम्ही? जय शिंदे आमच्याशी जोडून त्यांचे 2 वर्ष झाले आहेत आय थिंक, आणि यांची संस्था पण खूप छान इथे काम करते। एक मिनिट थोडं साईडला, संस्थेचं सुद्धा खूप छान काम आहे। ते म्हणजे ॲनिमलसाठी काम करतात। जसं आम्ही माणसांसाठी काम करतो, ह्युमनसाठी वर्क करतो, तसं ते सगळ्या ॲनिमलसाठी वर्क करतात। जे पण स्ट्रीट डॉग्स असतील, त्यानंतर जे पण पक्षी वगैरे आहेत, जसं आता संक्रांतीचा सीझन चालू आहे, संक्रांतीच्या सीझनमध्ये मांजा हा खूप प्रमाणामध्ये याचा वापर होतो। पण नॉर्मल मांजानी एवढा काही फरक पडत नाही, पण जे चायनीज नायलॉन मांजा आहे, त्या नायलॉन मांजामुळे लोकांचे गळे कापले जात आहेत। जे लोक 2 व्हीलरवर जातात आणि जे आपले पतंग वरतून कटतात, ते म्हणजे पतंग कटल्यामुळे लोकांचे गळे इथे कापले जात आहेत। त्यासाठी जय शिंदे वर्क करत आहेत। आणि आमच्यासोबत स्मार्ट सिटी आहे, आमच्यासोबत आपली महाराष्ट्र पोलीस आहे, आपल्यासोबत महानगरपालिका आहे। सगळेच लोक म्हणजे आमच्या सोबत येऊन वर्क करत आहे नायलॉन मांजाच्या अभियानासाठी। आणि प्रत्येक एरियामध्ये आमचे सभासद आहेत, ते आम्हाला कुठे पण काही पण त्यांना मांजा आढळून आला किंवा त्यांना काही पण एक मांजा विरोधी म्हणजे मांजा सारखे काही जर त्यांना दोरे वगैरे काही गोष्टी आढळून येत आहे किंवा कोणी सेल करताना त्यांना दिसून येत आहे, तर ते आम्हाला त्वरित ते कळवत आहेत। आम्ही त्यांच्यावर कारवाई करत आहेत। जय शिंदे स्वतः तिथे जात आहेत। आपले जे महाराष्ट्र पोलीस आहेत त्यांना फोन करत आहेत, त्यांना सुद्धा सोबत घेऊन जात आहेत। महानगरपालिकेचा सुद्धा याच्यामध्ये सपोर्ट आहे। जी श्रीकांत सरांचा यामध्ये खूप मोठा रोल आहे, ते सुद्धा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती सपोर्ट करत आहेत। यासाठी जे लायनॉन मांजा वापरतात त्यांना काय सांगणार तुम्ही, काय वॉर्निंग देणार? नायलॉन मांजा जे वापरत आहेत त्यांना आम्ही हीच वॉर्निंग देणार आहे की तुमच्या मांजामुळे आज खूप लोकांचे गळे कापले जात आहे, लोकांचे मृत्यू सुद्धा इथे होत आहे नायलॉन मांजामुळे। आणि याचा गुन्हा सुद्धा महाराष्ट्र पोलिसने सांगितला आहे की याला हाफ मर्डरची केस याच्यावरती दाखल करणार आहेत ते। तर मी सगळ्यांना असं सांगेल आपल्या मीडियाच्या मार्फत की नायलॉन मांजे जे कोणी सेल करत आहे ते त्वरित बंद करा सेल करणं, कारण की याच्यामुळे जीवित हानी होत आहे, माणसांची तर हानी होतच आहे, प्लस जे पक्षी आहेत ते तिथे मृत्युमुखी होत आहेत, ते मरण पावत आहेत। तर सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की नायलॉन मांजा वगैरे वापरू नका। संक्रांत आता काही दिवसांवरच आलेली आहे, पतंग उडवायचे तर तुम्ही उडवा, चांगले नॉर्मल मांजे वापरा, दोरा वापरा, नायलॉन मांजे वापरू नका। पेशंटला काय आवाहन करणार तुम्ही स्वच्छतेच्या बाबतीत?
आज फार मोठा फरक म्हणजे 70% फरक पडलाय. घाटीमध्ये जे नवीन डीन आले आहेत त्यांनी बरीच चांगली कामगिरी इथे केलेली आहे. प्रिव्हियस जे डीन होते ते त्यांचे वर्क म्हणजे ते करत होते चांगलं, बट स्वच्छता इथे नव्हती. स्वच्छता खूप सध्या चांगली झालेली आहे, बट तरी पण अजून पण इथे मेडिसिन्स जे आहे ते प्रत्येक पेशंट पर्यंत पोहोचत नाहीये. खूप इथे गरजू आहेत अजून पण, आणि त्यांना जी मदत पाहिजे, जी चांगली मदत मिळाली पाहिजे ती मिळत नाहीये. तर ती प्लीज सहकार्य मी सांगेल की जे डीन आहे घाटीचे त्यांनी ते सहकार्य करावं. प्लस आज मी मेडिसिन विभागामध्ये जेव्हा दौरा केला तेव्हा मी बघितले की वॉर्ड नंबर 2 मध्ये वरून स्लॅब पडत आहे, वरून पाणी गळत आहे, खाली पेशंट झोपलेले आहेत, त्यांच्या पायावर प्लास्टर आहेत आणि त्याच्यावरती ते पाणी गळत आहे. तर खूप हालाकीची परिस्थिती सध्या मी घाटीमध्ये बघत आहे. तर मी प्रशासनाला सांगेल की लवकरात लवकर त्यांनी याच्यावर कारवाई करावी आणि लवकरात लवकर एक स्टेप घ्यावं की जेणेकरून जे नॉर्मल आणि सर्वसाधारण लोक आहे त्यांचं लवकरात लवकर इथे इलाज चांगलं व्हावं आणि ते लवकर सुखरूप घरी जातील. पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकाला काय आव्हान करशाल तुम्ही? स्वच्छताच्या बाबतीत त्यांचाही पुढाकार पाहिजे. हे बघा, फक्त प्रशासनाला आपण सांगून आपलं काम होणार नाहीये. पेशंटला सुद्धा इथे असं स्वतःचं घर समजून इथे जो घाटी परिसर आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, इथे तसं त्यांना राहिलं पाहिजे. सगळे लोक जेवण करतात आणि जेवणानंतर ते तिथेच त्यांचा डब्बा साईडला फेकताय, थुकत आहे सगळीकडे. तर हे आपल्याला चेंज करावं लागेल. तर सगळे जे इथे आहेत पेशंट त्यांना माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही इथे प्लीज थुकू नका आणि इथे कचरा वगैरे टाकू नका. कचऱ्यासाठी बऱ्याच डस्टबिन्स आहेत, तर डस्टबिनमध्ये कचरा टाका, पॉलिथिन वगैरे खाली फेकू नका. इथे आपलाच परिसर खराब होतोय आणि आपल्यालाच त्या परिसरामध्ये राहावं लागतंय, कचऱ्यात आपल्यालाच राहावं लागतंय. तुमच्या पूर्ण नाव सांगा दादा. माझं पूर्ण नाव विक्रम राजेंद्र जाधव. मी विजय आर्मी संस्थेचा अध्यक्ष आहे. मागच्या 8 ते 10 वर्षापासून आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटल येथे काम करत आहोत आणि संपूर्ण संभाजीनगर शहरात आमचं काम सुरू आहे. प्लस महाराष्ट्रात आणि ऑल इंडियामध्ये सुद्धा आमची हेल्प जात आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.